श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. मागिले प्रसंगी शक्रजिते मैत्री करोणी सोडिले इंद्राते तदनंतरे सीताकांते अगस्तीते विनविले. श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन केलेलं अनुसंधाने मागच्या अध्यायाच्या ठिकाणी असणाऱ्या इंद्रजितानं आणि असणारं त्या ठिकाणी म्हणजे इंद्रदेवाबरोबर असणारी मैत्री त्या ठिकाणी केली. इंद्र देवाला असणारी त्या ठिकाणी जे बंधनं टाकलेलं होतं ते बंधनातून मुक्त त्या ठिकाणी केलं. सोडवणूक इंद्रदेवाची त्या ठिकाणी केली. अशा प्रकारची कथा त्या ठिकाणी झाली. आणि नंतर म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राने अगस्त्य ऋषीला पुढची कथा आणि त्या ठिकाणी सांगण्यासाठी म्हणजे विनंती केली. श्रीराम दोन्ही कर जोडून अगस्तीचा विनवीन नम्र होऊन म्हणे स्वामी वाळी रावणाचे बळा समान भूमंडळ्याना सेना. आणि लगेच असणाऱ्या प्रभू रामचंद्राने दोन्ही हात जोडले आणि अगस्त्य ऋषीला विनंती करून बोलू लागले. ऋषीवर्या, असणाऱ्या या भूमंडळाच्या ठिकाणी म्हणजे किष्किंधा नगरीचा राजा वाली आणि लंकेचा राजा असणारा रावण आहे. या दोघांच्या बळा समान म्हणजे या असणाऱ्या पृथ्वी तलावर दुसरा म्हणजे असणारा वीर म्हणजे त्या ठिकाणी दिसेना. या दोघांच्या बळाहुणे अधिक वायुपुत्र असे देख त्याचा पराक्रम सम्यक जमठाऊक असे जी. मग म्हणजे या दोघा असणारा वाळी आणि रावण म्हणजे यांच्यापेक्षा श्रेष्ठ अधिक असणारं बळ जर म्हणजे कुणाच्या ठिकाणी असेल तर असणारा त्या ठिकाणी वायुदेवाचा मुलगा असणारा हनुमंत राया त्याचा असणारा पराक्रम म्हणजे अतिशय श्रेष्ठ आहे. आणि किती आहे तो मला म्हणजे असणारा आणि माहित आहे. हनुमंताच्या प्रसादे करुणा प्राप्त लंका सीता लक्ष्मणा येणे सुग्रीवेचे सख्य जाणा अगणित बळा पैयाचे. मग त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंताच्या अंगी बळ म्हणजे अगाध त्या ठिकाणी आहे म्हणजे त्या ठिकाणी. आणि हनुमंताच्या असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी कृपेनं म्हणजे असणारी ही लंका म्हणजे असणाऱ्या हनुमंतामुळेच म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेली आहे. सीताला असणाऱ्या सीतेची ही भेट त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंतामुळेच त्या ठिकाणी झाले. एवढंच नाही, वालीचा राजा म्हणजे असणारा त्या ठिकाणी जो असणाऱ्या किष्किंधेचा असणारा राजा त्या ठिकाणी सुग्रीव आहे. त्या सुग्रीवाबरोबर मी सख्य म्हणजे असणाऱ्या हनुमंतामुळेच म्हणजे त्या ठिकाणी झालं. शुद्धी सदाता सहित वानरेसी समुद्र देखोणी कपी चिंता तुरवानसी दोषत योजनेने पराक्रमेसी उतरोनी लंका पावला. मग म्हणजे असणाऱ्या ज्या वेळेस सीतामाऊलीची शुद्धी करत असताना 400 कोसात असणारा समुद्र त्या ठिकाणी आडवा आला ना असणाऱ्या सर्व वानराला चिंता लागले. त्याच वेळेस असणाऱ्या बळीयाला असणाऱ्या हनुमंताने असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे 100 असणाऱ्या योजना 400 कोसाचा असणारा त्या ठिकाणी पर्वत आपल्या असणाऱ्या म्हणजे पराक्रमानं त्या ठिकाणी आणले. वाट केली नसणाऱ्या लंकेत म्हणजे सर्व सैन्य पोहोचवलं. सीतेसी करोणी एकांत वन उपडणी किंकर प्रधान पुत्र घात आणि लाडका जो अखेर सुत त्याचा निपात येणे केला. एवढंच नाही, हनुमंताच्या अंगी काय सामर्थ्य आहे काय बळ आहे त्याचं वर्णन प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी करून सांगत असताना सांगू लागलेले आहे की असणाऱ्या वनाच्या असणाऱ्या म्हणजे अशोक वनाच्या ठिकाणी सीतामाऊलीची शुद्धी करण्यासाठी हनुमंतराय गेले. तिथं सीतामाऊली बरोबर असणारा एकांत त्या ठिकाणी साधला. सीतामाऊली बरोबर असणारा त्या ठिकाणी ओळख पटवली गेली. असणारा त्या ठिकाणी म्हणजे वनाचा विध्वंस त्या ठिकाणी केला. किंकर असणाऱ्या राजा रावणाचे असणारे किंकर प्रधान मुलं त्या ठिकाणी मारली गेली. आणि राजा रावणाचा अतिशय लाडका मुलगा कैलास कुमार त्याचाही घात म्हणजे असणाऱ्या हनुमंताने केला. सीता शुद्धी येणे केली वनोपडणी राक्षसे मारिली ब्रह्मशापे बांधो देवळी बळी केली होळी लंकेची. मग एवढंच नाही, असणाऱ्या सीतामाऊलीची शुद्धी हनुमंतरायाने केली. वनाचा विध्वंस त्या ठिकाणी केला. अनेक राक्षस मारले आणि ब्रह्मशापाचा असणारा बंधनामध्ये असणारा त्या ठिकाणी म्हणजे हनुमंतरायाने अडकण्याचं सोंग त्या ठिकाणी केलं. नसणाऱ्या लंकेची होळी म्हणजे केली. इंद्रजित जनके शक्ती टाकिली तेणे लक्ष्मणा पडिला भूतळी येणे द्रोणगिरी आणून त्यावेळी सौमित्रा ते वाचविले. पुन्हा म्हणजे असणाऱ्या इंद्रजिताच्या असणाऱ्या वल्लानं राजा रावणानं असणारं म्हणजे लक्ष्मणावर शक्ती त्या ठिकाणी टाकली. आणि ती शक्ती लागल्याबरोबर हनुमंतराय असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी लक्ष्मणजी
बेशुद्ध त्या ठिकाणी पडले गेले आणि त्याच वेळेस हनुमंताने एका क्षणात असणारं उड्डाण केलं, द्रोणागिरी पर्वत आणून त्या औषधीच्या साह्यानं लक्ष्मणाला वाचवलं. याच्याने सुग्रीवाशी सख्य झाले, 18 पद्मे वानर मिळविले, याच्याने माझा रूप आले, असे उपकार केले हनुमंत. एवढंच नाही, याच असणाऱ्या हनुमंतामुळे असणारा म्हणजे सुग्रीवाबरोबर सख्य त्या ठिकाणी झाला. 18 पद्म वानराचा मेळा असणाऱ्या हनुमंतरायाने त्या ठिकाणी मिळवला आणि यांच्यामुळेच मी नावारूपाला त्या ठिकाणी आलो. माझी कीर्ती हनुमंतामुळे त्या ठिकाणी पसरली. एवढं उपकार हनुमंतानं माझ्यावर केले. याचे उपकार मजवरी झाले मुनी अपार, पर्येने वाळी वानर की निमित्त वडिला नाही. मग एवढं आणखी श्रेष्ठ बळ त्या ठिकाणी आहे. बळाच्या जोरावर एवढं उपकार म्हणजे माझ्यावर असणाऱ्या हनुमंतानं त्या ठिकाणी केलं. म्हणून ऋषीवर या माझ्या मनात एक विचार त्या ठिकाणी आला की हनुमंताच्या अंगी एवढं बळ त्या ठिकाणी असताना भावाभावाचं वैर होतं सुग्रीवानी वालीचं. मग एवढं बळ त्या ठिकाणी होतं तर असणारा त्या ठिकाणी सुग्रीवाचा कैवार घेऊन वालीचा असणारा वध म्हणजे हनुमंतानं का त्या ठिकाणी केला नाही. ऐसे याचे बळ अद्भुत देवा दानवा तुलित, पर्येने नाही मारिला शक्रसुत, काम काय कारण मुनिवर्या. मग म्हणजे याच्या अंगी एवढं अद्भुत बळ आहे म्हणजे त्या ठिकाणी देव दानवाला सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे एवढी ताकद त्या ठिकाणी येत नाही. एवढं बळ म्हणजे त्या ठिकाणी आहे. मग एवढं बळ असताना त्या ठिकाणी म्हणजे असणारा त्या ठिकाणी म्हणजे असणाऱ्या वालीला म्हणजे त्या ठिकाणी का मारलं नाही मारण्याचं काय कारण असावं ऋषी. म्हणून प्रभू रामचंद्राने अगस्ती ऋषीला प्रश्न केला. ऐशी आशंका माझ्या चित्ती वसत आहे का मुनी अगस्ती, सुग्रीवा कार्याचे मारुती काही नाही प्रवर्तला. म्हणून म्हणजे माझ्या मनात एक विचार त्या ठिकाणी आला की अगस्ती ऋषीवर्या म्हणजे एवढं असणारं बळ हनुमंताच्या अंगी आहे म्हणजे त्या ठिकाणी. मग सुग्रीवाच्या असणारं कार्य साधण्यासाठी हनुमंतरायाने म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या वालीचा अंत का त्या ठिकाणी केला नाही अशी शंका म्हणजे माझ्या मनात आली. ऐसे श्रीरामाचे उत्तर ऐकोनी अगस्ती चतुर, काय बोलिला ते सविस्तर, श्रोती सादर ऐकीचे. मग एवढा प्रश्न असणाऱ्या प्रभू रामचंद्राने अगस्ती ऋषीला विचारला गेला. अगस्ती ऋषीने ऐकलं गेलं आणि आपल्या चातुर्याच्या जोरावर असणारे अगस्ती ऋषी प्रभू रामचंद्राला काय बोलले गेले श्रोते मंडळी सावध होऊन ऐका. अगस्ती म्हणे श्री रघुपती बाळपणी याची अद्भुत ख्याती, ते मी सांगेन तुझं प्रती अद्भुत शक्ती हनुमंता. मग अगस्ती ऋषी म्हणू लागले हे प्रभू रामचंद्र या असणाऱ्या हनुमंतानं जन्मल्याबरोबर बाळपणी असताना एक नवलाची ख्याती त्या ठिकाणी केली. काय अंगात असणारी शक्ती आहे हनुमंताच्या सांगतो म्हणजे सावध ऐका. ब्रह्मचर्याची अति कोमठी हनुमंताचा गर्भ कासोटी, अंजनी माता न देखे दृष्टी, काराम जगत जेठी देखेल. मग त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंताला जन्मजात असणारी म्हणजे त्या ठिकाणी गर्भ कासोटी होती, ब्रह्म कासोटी त्या ठिकाणी होती. स्वतः असणाऱ्या हनुमंताच्या असणाऱ्या लिंगाचं दर्शन आई असणारी अंजनी माता तिलाही त्या ठिकाणी होत नव्हतं. म्हणून आईने सांगितलं गेलं हनुमंताला असणारं त्या ठिकाणी जो म्हणजे असणारी गर्भ कासोटी आहे ही गर्भ कासोटी कोण ओळखेल तर असणारा जगाचा जेथे असणारा त्या ठिकाणी जगाचा करता करविता असणारा प्रभू रामचंद्रच म्हणजे त्या ठिकाणी ओळखेल. हनुमंताचे लिंग दर्शन मुख्य माता न देखे जाण, मग इतर देखो शके कवन, ब्रह्मचारी पूर्ण वायू कुमार. मग त्या ठिकाणी हनुमंताला जन्मजात गर्भ कासोटी असल्यामुळे असणाऱ्या हनुमंताचं लिंग दर्शन असणाऱ्या मातेला त्या ठिकाणी झालं नाही. मग इतराला काय म्हणजे त्या ठिकाणी होणार आहे. जन्मजात असणारा वायूचा मुलगा असणारा हनुमंतराय हा पूर्ण ब्रह्मचारी म्हणजे त्या ठिकाणी आहे. हनुमान पूजे बाळ भावे, माते मे अक्षुदेशी काय खावे, आरक्त फळ जे देखावे ते बक्षावे म्हणे माता. मग हनुमंतरायाचं असणारं बाळ स्वरूप त्या ठिकाणी होतं. पोटाला भूक त्या ठिकाणी लागली म्हणून हनुमंतरायाने अंजनी मातेला त्या ठिकाणी विचारलं आई म्हणजे मला असणारी भूक त्या ठिकाणी लागली तर भूक भागवण्यासाठी मी आता काय त्या ठिकाणी खावा असा प्रश्न हनुमंतरायाने बाळभावेन असणाऱ्या आईला त्या ठिकाणी विचारला. आईनं सांगितलं जे बाबा असणारं लाल भरत फळ दिसतंय त्याचं भक्षण म्हणजे करावं. सूर्योदयान होता तेथ तेजनी जोणी हनुमंत, अंजनी गेली वनात फळे त्वरित आणावया. मग आणखी
म्हणजे असणारा सूर्य म्हणजे त्या ठिकाणी उगवलेला नव्हता. सूर्य उगवायच्या अगोदर असणारे हनुमंतरायाला असणारं खाली म्हणजे त्या ठिकाणी झोपवलं गेलं. शेजेवर हनुमंतरायाला त्या ठिकाणी टाकलं गेलं. हनुमंताची भूक भागवण्यासाठी आई अंजनी माता वनामध्ये फळं आणायला म्हणजे त्या ठिकाणी गेली असताना मातृविहीन हनुमंता रुदन करी अतिक्षुदिता देखोनी बालार कारक फळ भक्षावयार्थ उडाला. मग हनुमंताला अतिशय भूक त्या ठिकाणी लागली. अंजनी माता वनामध्ये फळं आणायला त्या ठिकाणी गेलेला आहे. भुकेचा काहूर असणाऱ्या पोटात हनुमंताच्या त्या ठिकाणी उठला आणि बाळ त्या ठिकाणी असणारी आई नाही, समजूत घालायला आई नाही म्हणून मोठमोठ्यानं त्या ठिकाणी रडू लागलं. रडत असताना अचानक असणारी आकाशाकडे दृष्टी त्या ठिकाणी गेली. सूर्य उगवू लागलेला लाल भडक असणारा सूर्य त्या ठिकाणी दिसला गेला आणि फळ म्हणून त्याला भक्षण करण्यासाठी हनुमंतरायाने उड्डाण म्हणजे केलं. सुदेने पिढीला प्रबळ बाळ सूर्य अति वर्तुळ भक्षावया स्वंतात उडे चपळ स्वभावे. मग पोटामध्ये असणाऱ्या भुकेचा असणारा कल्लोळ त्या ठिकाणी उठलेला आहे. भूक लागलेली आहे. भुकेचं शमन करण्यासाठी हनुमंतरायाने असणाऱ्या आकाशाकडे बघितलं गेलं. उगवता सूर्य त्या ठिकाणी होता. लाल भडक असणाऱ्या सूर्याचं तेज त्या ठिकाणी होतं. हनुमंतांनी बघितलं गेलं फळ म्हणून आता आपण खावन पोटाची भूक भागवावी म्हणून बलमोठं उड्डाण त्या ठिकाणी हनुमंतांनी केलं. हनुमंताची उड्डाण शक्ती ते गतीने ये खगेश्वरा प्रती वायुसुताच्या शीघ्र गती मनोवृत्ती जनकल्या. मग हनुमंताची असणारी उड्डाण करण्याची जी शक्ती आहे ही शक्ती म्हणजे असणाऱ्या गरुडाला सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी प्राप्त नव्हती. एवढं असणारं बळाच्या जोरावर असणाऱ्या वायूचा मुलगा हनुमंतराया वायू वेगानं त्या ठिकाणी उड्डाण केलं आणि वायू वेगाला नव मनोवेगालाही मागं टाकलं आणि असणाऱ्या सूर्याच्या जवळ हनुमंतराया जाऊ लागले. भक्षावया बालार्कासी दुर्धर गती हनुमंतासी देखोनी विस्मया सुरवरांसी देव ऋषी विस्मित. मग त्या ठिकाणी असणारा बालार्क सूर्याच्या ठिकाणी असणारा म्हणजे त्या ठिकाणी उगवू लागलेला आहे. हनुमंतराया खाण्याच्या उद्देशानं त्या ठिकाणी धावू लागलेले आहे. दुर्धर गती हनुमंताला त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आता हनुमंत काय करतोय आणि काय नाही मस्त नवल सर्व देवाला त्या ठिकाणी वाटलं गेलं. सर्व देव ऋषी असणारे आश्चर्यचकित झाले. धैर्य शौर्य महावीर्य शीघ्र गमन गती गांभीर्य हनुमंताचे परमौदार्य सुरासुर वाणिती. मग असणाऱ्या सर्व देवादिदेवांनी त्या ठिकाणी बघितलं गेलं हनुमंताच्या अंगी काय असणारा धैर्य शौर्य असणारा प्रतापशील असणारा त्या ठिकाणी हनुमंत आहे. किती असणारं गमन त्या ठिकाणी वेगानं केलं याचं नवल सर्व देवाला त्या ठिकाणी होऊ लागलं. हनुमंताच्या समान शक्ती कोणा नाही त्रिजगती बाळ भावे शीघ्रगती सूर्यभक्षार्थी धावत. मग हनुमंताच्या बळाप्रमाणे बळ म्हणजे कुणाच्याही अंगीमध्ये या त्रिजगतात म्हणजे त्या ठिकाणी नाही. लहान मुलाचं असणारं रूप आहे त्या ठिकाणी बाळभावांगी त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि अतिशय वेगानं सूर्याला भक्षण करण्यासाठी हनुमंतराया धावू लागलेले आहे. मनोगती सांडोळी मागे हनुमान चालीला वेगे सूर्यकिरणाचे नियोगे होईल सर्वांग भस्मांत. मग त्या ठिकाणी सर्व देव ऋषी त्या ठिकाणी पाहू लागले. मनोवेगाच्याही पुढे त्या ठिकाणी हनुमंतरायाचं उड्डाण जाऊ लागलेलं आहे. एवढ्या वेगाचं उड्डाण जात असताना असणाऱ्या सूर्याच्या किरणाची बाधा हनुमंताला त्या ठिकाणी होईल आणि त्या असणाऱ्या तेजानं सूर्याच्या तेजानं असणाऱ्या हनुमंतरायाचं सर्वांग त्या ठिकाणी भस्म होईल याची चिंता सगळ्याला लागली. ऐसे तांदुळी वायू पिता निजपुत्रा ते संरक्षिता हिमांबुकणी निवविता होय चालता शिशु मागे. मग आपल्या असणारा त्या ठिकाणी पवनदेव आहे. त्या पवनदेवानी पाहिलं गेलं आपला मुलगा सूर्याला भक्षण करायला जाऊ लागलेला आहे. त्या सूर्याच्या तेजापुढे हनुमंतराया भस्म त्या ठिकाणी होतील असा विचार बापाला मुलाविषयी कळवलं त्या ठिकाणी निर्माण आला. बापानं विचार केला या असणारं त्या ठिकाणी एवढ्या तेजाची बाधा त्या ठिकाणी होऊ नये म्हणून शीतळ प्रकाश असणारा शीतळ म्हणजे वारा त्या ठिकाणी चालू केला आणि त्या वाऱ्याद्वारे पाण्याचे बारीक बारीक थेंब त्या हनुमंतावर त्या ठिकाणी मारत हनुमंताच्या मागे वायुदेव चालू लागले. वायू धरूप आहे हनुमंतासी तव तो नाटपे वायुसी वेगे जाता सूर्यापासी फळभावेसी भक्षावया. मग पुढे असणाऱ्या हनुमंतराया मागे असणारे पवनदेव त्या ठिकाणी पवनदेवांनी अनेक प्रकारे प्रयत्न हनुमंताला धरायचा त्या ठिकाणी केला पण असणारे हनुमंतराया त्या ठिकाणी काय धरले जाऊ शकत नव्हते. असणारा वेग हनुमंतरायाने वाढवला आणि फळ म्हणून भक्षण
करण्यासाठी सूर्याच्या जवळ हनुमंतराव जाऊ लागले. हनुमंताला बिंबापाशी रवी राहू ग्रहण ते दिवसी राहू ग्रासिता सूर्यासी हनुमंतासी कोप आला. ज्या दिवशी फळ म्हणून असणाऱ्या सूर्याला असणारं ग्रासण्यासाठी हनुमंतराया जाऊ लागले त्याच दिवशी असणारा त्या ठिकाणी म्हणजे सूर्यग्रहणाचा दिवस होता. असणारा राहू म्हणजे सूर्याला ग्रहण करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊ लागलेला होता. आणि हे हनुमंताला त्या ठिकाणी दिसलं गेलं, पाहिलं गेलं. हनुमंताला वाटलं मी फळभक्षण करायला जाऊ लागलोय, माझ्या असणाऱ्या आशेच्या आड त्या ठिकाणी कोण येऊ लागलं. हनुमंताला राग आला. हनुमंताने काय त्या ठिकाणी केलं. माझ्या गोड्या ग्रसाड्या तेथे कोण आला मूढ राहूचे फोडिले जाफळा पुच्छ सदृढ गांजीला. मग हनुमंताने विचार केला मी एवढं गोड फळ त्या ठिकाणी खायला चाललोय, गोड घास आहे, ग्रहण करणार आहे, पण म्हणजे इथं कोण म्हणजे माझ्या असणाऱ्या घासाच्या आड म्हणजे त्या ठिकाणी आलं, कोण मूढ त्या ठिकाणी असावा. म्हणून हनुमंतानं रागाच्या असणाऱ्या भरात त्या ठिकाणी उड्डाण केलं. असणाऱ्या राहूचं असणारं जाबार म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या शेपटीनं म्हणजे फोडलं गेलं. घाय राहू झाला घाबरा नाकी मुखी रुधिरधारा थरथरा कापत. माझ्या असणाऱ्या घासाच्या आड म्हणजे त्या ठिकाणी कोण आला असा राग हनुमंताला शेपटीचा असणारा तडाखा राहूला त्या ठिकाणी दिला. जाबार फोडलं, नाका तोंडातून रक्त त्या ठिकाणी वाहू लागलं. राहू घाबरा गळीत झाला, असणारा थरथरा कापू लागला. धाके थरथरा कापत गगनी गरगरा भोवत राहू पडता ती मूर्छित तरी धावून केत धरी त्यासी. मग असणाऱ्या राहूला म्हणजे त्या ठिकाणी मारल्याबरोबर सर्वांगानं थरथर असणारा राहू त्या ठिकाणी कापू लागला. आकाशामध्ये गरगर गरगर त्या ठिकाणी बोहंडी मारू लागला, फिरू लागला त्या ठिकाणी. आणि असणारा राहू मूर्छित पडणार. तेवढ्यात असणारा त्याचा साथीदार केतू त्या ठिकाणी आला आणि धावून म्हणजे राहूला धीर देण्यासाठी धरलं गेलं. राहू केतू आत्मता दोघा देही एकात्मता केतू येवणे राहू साह्यार्था कोपे हनुमंताकडे पाहे. मग त्या ठिकाणी राहू आणि केतू या दोघं असणाऱ्या सख्यत्व म्हणजे दोघाच आहे. दोघं एकमेकाला सोडून त्या ठिकाणी राहू शकत नाही. ती एवढी एकात्मता राहू आणि केतू मध्ये त्या ठिकाणी. केतू राहूच्या साह्यासाठी धावत त्या ठिकाणी आले आणि हनुमंतानं पाहिलं गेलं. असणाऱ्या हनुमंताकडे असणाऱ्या म्हणजे केतून त्या ठिकाणी पाहिलं गेलं. अतिशय रागानं हनुमंताला बघू लागले. गोप राहू देखोनी दृष्टी रागे हनुमान आणि मुष्टी दोघा पळता पाय पोटी बोंब उठी ग्रह चक्री. मग असणारा राहू म्हणजे रागानं आपल्याकडे त्या ठिकाणी बघतो काय म्हणून हनुमंताने बघितलं गेलं. डोळं वाटारून बघायचं नाही मला. आताची मूठ हनुमंताने वळवली आणि पुन्हा म्हणजे असणाऱ्या हाताचा तडाखा म्हणजे त्या ठिकाणी दिला. तेव्हा आता खरं काय म्हणजे राहूचं केतूचं त्या ठिकाणी आता जगत नाही ती त्या ठिकाणी. म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी ग्रह चक्रामध्ये असणारा कोलाहल त्या ठिकाणी माजला गेला. ग्रह सांगती सिंह सुता पृच्छ केतू आला तुम्हा बोता इंद्राधिकारी नियंता त्याची तत्वता तुम्ही सांगा. मग लगेच असणारा म्हणजे हनुमंताला मार त्या ठिकाणी दिला. सर्व ग्रह मिळून म्हणजे असणाऱ्या सिंहसूत म्हणजे असणारं म्हणजे त्या ठिकाणी सिंहसूताकडे इंद्राकडे त्या ठिकाणी गेले आणि इंद्राला त्या ठिकाणी सांगू लागले आमच्या जवळ म्हणजे असणारा कोणतरी म्हणजे शेपटीचा केतू म्हणजे त्या ठिकाणी आलेला आहे आणि तो म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला असणारा त्या ठिकाणी त्रास देऊ लागलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी म्हणजे घरानं सांगण्यासाठी गेले. राहू जो का सिंहसूता वानर घाये रुधिरोक्षित इंद्रापासी आला त्वरित शंका करीत सांगावया. मग असणाऱ्या राहूचं म्हणजे जाबार त्या ठिकाणी बोललो होतं. रक्तबंबाळ त्या ठिकाणी झालेला आहे आणि अशा दुःखावस्थेमध्ये इंद्राच्या जवळ असणारा राहू त्या ठिकाणी आला आणि दोन वळून आपल्या घरानं म्हणजे असणाऱ्या इंद्रदेवाला म्हणजे त्या ठिकाणी काय सांगू लागलो. माझी जीविका जीवन वृत्ती चंद्र सूर्य ग्रहण स्थिती आधीचे ग्रहण काळाप्रती रवी ग्रहणार्थी मी गेलो. मग असणाऱ्या राहू म्हणजे घरानं त्या ठिकाणी इंद्रदेवासमोर मानू लागला. देवा देवा म्हणजे माझं काय काम आहे म्हणजे माझी असणारी जीवन वृत्ती आहे. कशी आहे म्हणजे असणाऱ्या सूर्याला ग्रहण म्हणजे त्या ठिकाणी करायचं, चंद्राला ग्रहण करायचं ही माझा नित्य कार्यक्रम म्हणजे त्या ठिकाणी आहे. आजचा दिवस असणाऱ्या सूर्याला ग्रहण करण्याचा त्या ठिकाणी होता. म्हणून मी सूर्यग्रहणासाठी आणि म्हणजे त्या ठिकाणी गेलो असताना तेव्हा माझा
कोणी बळवंता पुच्छ राहू एवढी तेथ घाय करोनी रुधिरोक्षित धाडिलो येथ बोंबेसी. मग सूर्याचं ग्रहण करायला जात असताना तिथं म्हणजे एक असणारा अतिशय बलवान बलिष्ठ असणारा म्हणजे शेपटीचा राहू म्हणजे त्या ठिकाणी आला आणि मला म्हणजे त्या ठिकाणी ग्रास करत असताना मला म्हणजे प्रतिकार त्या ठिकाणी केला आणि शेपटीचा तडाखा देऊन म्हणजे मला त्या ठिकाणी मारलं गेलं. मी रक्ताच्या थारोळ्यात त्या ठिकाणी पडलो म्हणून तुम्हाला सांगण्यासाठी म्हणजे इथं आलो. तू नियता देवाधिदेव माझा न देखता अन्य तुवा झाडीला पुच्छराव देणे मज पाहो गांजीरे. म्हणून म्हणजे असणारे इंद्रदेवा म्हणजे तुम्ही असणारे सर्व म्हणजे नियंता त्या ठिकाणी आहात. माझा काय अन्याय म्हणजे त्या ठिकाणी बघितला म्हणून म्हणजे मला त्रास देण्यासाठी तुम्ही असणाऱ्या शेपटीचा राहू म्हणजे त्या ठिकाणी पाठवला आणि मला म्हणजे त्याला म्हणजे त्रास द्यायला त्या ठिकाणी सांगितलं गेलं म्हणून इंद्रदेवाला राहू बोलू लागला. का म्हणून म्हणजे माझ्यावर असणारं संकट त्या ठिकाणी तुम्ही सोडलं. शेखी मजही न सांगतात वाकरणी केली गुप्त घाता म्या काय करावे आता मज तत्वता तू सांगे. म्हणून म्हणजे शेवटी म्हणजे असणारं माझ्याच्यानं साही त्या ठिकाणी झालं नाही म्हणून म्हणजे मला न सांगता म्हणजे तुम्ही असणारी ही गुपित घाव म्हणजे माझ्यावर त्या ठिकाणी काय घातला गेला. आता मी काय करावं कशी असणारी सोडवणूक त्या ठिकाणी करावे म्हणून म्हणजे तुमच्या जवळ म्हणजे त्या ठिकाणी सांगण्यासाठी आलो. उच्च राहू एवढी तेथ सूर्याकडीला समस्त माझा जो करू धावे घात आलो रणत सांगावया. मग तो असणारा पुच्छ राहू म्हणजे त्या ठिकाणी शेपटीचा राहू त्या ठिकाणी धावत आला असणाऱ्या सूर्याला आकुळ त्या ठिकाणी लागला आणि आकड्यानं गेला माझ्यावर राग त्या ठिकाणी धरला माझाच असणारा घात करण्यासाठी माझ्या मागे धावला. तेव्हा म्हणजे इंद्रदेवा मी रडत रडत म्हणजे तुमच्याकडे गाणं सांगायला आलो. कोणी राहूचा वचनार्थ इंद्रादी देवा झाले विस्मित ग्रहचक्रात म्हणती हे विपरीत करता येते तो कोण. मग असणाऱ्या राहूचं ग्रहण इंद्रदेवानी त्या ठिकाणी पाहिलं गेलं. सर्व इंद्रदेवासहित सर्व 33 कोटी देव आश्चर्यचकित झाले आणि म्हणू लागले या असणाऱ्या ग्रहगणात म्हणजे त्या ठिकाणी कोण असणारा शेपटीचा राहू त्या ठिकाणी आला असावा. याला पाठविणारा करता करविता कोण आहे म्हणजे त्या ठिकाणी असं विपरीत का त्या ठिकाणी झालं. कोणी केला नवरा हो त्याची निर्दळावया पहाहो घेऊन सुरसेना समुदाव इंद्र स्वयंमेव पयाला. मग इंद्रदेवानी विचार केला मी तर म्हणजे कुणाला त्या ठिकाणी पाठविलं नाही. कुणी हा असणारा म्हणजे शेपटीचा राहू त्या ठिकाणी म्हणजे पाठवला गेला आणि कुणी राहूचं निर्दलन करण्यासाठी आलं म्हणून म्हणजे असणाऱ्या इंद्रदेवानी सगळी सेना त्या ठिकाणी आपलं देवगण सज्ज केलं आणि म्हणजे कसला शेपटीचा राहू आहे बघायला म्हणजे जाऊ लागले. इंद्रे राहू पुढे करुणा नवा राहू दाखवी म्हणून जेणे तुझा गांजिले पूर्ण त्याचे निर्दलन करीन मी. गेल्याबरोबर असणाऱ्या इंद्रदेवानी राहूला सांगितलं बाबा तू पुढं हो म्हणजे तुझ्या वळखीचा आहे म्हणजे कोण नवा राहून कसला आलेला आहे ती दाखव मला. ज्यानं म्हणजे तुला त्रासून सोडलंय त्याचं असणारं दर्शन म्हणजे आम्हाला घरी यावं आताच्या हातामध्ये त्याचं निर्दलन करतो. कविता हनुमंतासी थरथर कंपा सुटला राहूसी दडवणी ऐरावतीचे पाठीसी धावी इंद्रासी दुरोणी. मग सर्व देवासहित गणासहित इंद्रदेवाला घेऊन म्हणजे राहू त्या ठिकाणी आला. राहून असणाऱ्या त्या ठिकाणी ऐरावती नावाचा हत्तीच्या पाठीमागे त्या ठिकाणी राहिला आडबाजूला बसून बोटानं हात करून हनुमंताला म्हणजे असणारा म्हणजे राहू त्या ठिकाणी दाखवू लागला. एकीकडे हनुमंता धावला रवी ग्रासावया सुक्षुदित तेने सूर्याचळे कापत अति अनर्थ ओढवला. इकडे असणाऱ्या हनुमंतरायाला असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे फळ आहे म्हणून असणारं म्हणजे ग्रासन करण्यासाठी असणाऱ्या सूर्याच्या दिशेने त्या ठिकाणी धावू लागला. सूर्याला सुद्धा असणारी भीती त्या ठिकाणी वाटू लागली. काहीतरी आपल्यावर आता अनर्थ त्या ठिकाणी होऊ लागला. सूर्य सुद्धा चिंतातूर झाला. दिनमाना सांडोळी नभापथा पहोनला हे सविता निवारू न शके हनुमंता त्या कंता पावला. मग त्या ठिकाणी असणाऱ्या सूर्याला सुद्धा वाटला गेला असणारा दिवसा आपला असणारा दिनक्रम त्या ठिकाणी करायचा म्हणून म्हणजे त्या ठिकाणी असणारा म्हणजे ही दिनक्रम करायचा सोडला गेला. असणाऱ्या हनुमंताला भिवून म्हणजे असणारा सूर्य सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी घाबरू लागलेला आहे. असणाऱ्या हनुमंतापासून निवारण म्हणजे करावं असं सुद्धा त्या ठिकाणी सूर्याला येणं गेलं. अतिशय त्रासदायक अवस्था सूर्याची झाली. त्याची संधी इंद्रापासी वानर दे कोणी राहुसी
लागे निर्दळावया त्यासी अत्यावेशी धावला. मग आता म्हणजे असणारा म्हणजे हनुमंतराय या सूर्याच्या समोर गेल्याबरोबर काही राहत नाही त्या ठिकाणी त्याच्या अगोदर त्याचा कटाव करावा. ही असणारी संधी इंद्रदेवानी त्या ठिकाणी साधली गेली. असणाऱ्या हनुमंताला त्या ठिकाणी पाहिलं गेलं. असणाऱ्या हनुमंतानं राहुला त्या ठिकाणी पाहिलं. मला त्या ठिकाणी माघारी आला म्हणून त्याचा घात करण्यासाठी हनुमंतराय आवेशानं जाऊ लागले. मोदक क्षुदिताच्या आहारासी राहू उडवला विवसी धरून इंद्रजिताच्या बळासी माझ्या ग्रासासी घेऊ आला. मग हनुमंताने विचार केला मी असणारा भुकेलाय काहीतरी अन्न खाण्यासाठी त्या ठिकाणी जाऊ लागलो. पण ही माझ्या असणाऱ्या घासा आड म्हणजे त्या ठिकाणी ही विवशी म्हणजे त्या ठिकाणी कोण आली म्हणून म्हणजे त्या ठिकाणी इंद्रदेवाच्या बळाच्या जोरावर म्हणजे माझ्या बरोबर म्हणजे मला त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी आला म्हणून याचा काटाच काढतो म्हणून हनुमंतराय आवेशानं राहूवर जाऊ लागले. ऐसे बोलणी हनुमंत सूर्यग्रासासी सांडोणी माता राहूचा करू धावे घात एरुबो भात इंद्रासी. मग असं असणाऱ्या हनुमंताने आता राहूचं बघतोच म्हणजे राहूला सोडित नाही. इकडे म्हणजे असणाऱ्या सूर्याचा घास घ्यायचा त्या ठिकाणी हनुमंतरायांनी विचार चालला गेला. हनुमंत असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी राहूला मारण्यासाठी हा राहूच्या मागा त्या ठिकाणी धावू लागलं. तेव्हा असणारा राहू म्हणजे त्या ठिकाणी तोंडावर हानीत बोंबलत म्हणजे इंद्राजवळ धावत त्या ठिकाणी गेला. राहू पळे इंद्राकडे तेव्हा हनुमंताची उडी पडे एरवती आक्रोश रडे इंद्रापुढे सांगत. मग राहू म्हणजे स्व बचाव करण्यासाठी इंद्राजवळ त्या ठिकाणी म्हणजे पळू लागला. त्याच वेळेत तिथं म्हणजे जाण्याच्या अगोदर हनुमंताची उडी त्या ठिकाणी पडली गेली. उडी पडल्याबरोबर असणारा दमछाक राहू त्या ठिकाणी झाला. मोठमोठ्यानं वाचवा म्हणून इंद्रदेव पुढे ओरडू लागला. राहू म्हणे माते मर्दित इंद्र नामे आक्रंदत वाढणारे पुरविला अंत आरंभळत आक्रोशे. मग एवढा म्हणजे असणारा म्हणजे राहूचा पिच्छा हनुमंतरायांनी त्या ठिकाणी पुरवला गेला. राहू इंद्रदेव वाचवा म्हणून म्हणजे त्या ठिकाणी मोठमोठ्यानं ओरडत होता. मोठमोठ्यानं आक्रोश आणि राहू त्या ठिकाणी करत होता. ऐकोणी राहूचा कंत इंद्रना भिकार देत भिओ नको धरी पुरुषार्थ याचा घात मी करीन. भीतीनं एवढा ज्यावेळेस इंद्रदेवाचा गाव राहू त्या ठिकाणी करू लागला. इंद्रदेवाने ऐकलं गेलं. इंद्रदेव इकडूनच आरडू लागले बाबा राहू बिहू नको म्हणजे जरा असणारा धीर धर असणारा पुरुषार्थ म्हणजे त्या ठिकाणी अंगी धर. मी आता म्हणजे त्याचा असणारा घात त्या ठिकाणी करतो पण तू धीर सोडू नको. इंद्रदेव नाविकार असणाऱ्या राहूला देऊ लागले. ऐसे बोलवणे अमरपती वेगी प्रेरिला ऐरावती त्यावरी धावला मारुती हसते हसती उपटावया. मग असं असणारा म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे धीर त्या ठिकाणी असणाऱ्या राहूला दिला. आणि असणारा इंद्रदेव म्हणजे आपल्या ऐरावती हत्तीवर त्या ठिकाणी बसले गेले. बरोबर आहे का? असणाऱ्या हत्तीवर त्या ठिकाणी बसले गेले आणि हनुमंताला मारण्यासाठी त्या ठिकाणी धाव घेतली. तेव्हा म्हणजे इकडं असणाऱ्या हनुमंताने उड्डाण त्या ठिकाणी केलं. हत्तीच्या शिफ्टीला म्हणजे त्या ठिकाणी धरून काय करू लागलं. ऐरावती आकळी त्याचे पुच्छे ठोकेला कुंभस्थळी गजाक्रंदोने किंकाळी चळचळी कापत. जो ऐरावत हत्ती म्हणजे इंद्रदेवाला घेऊन म्हणजे त्या ठिकाणी धावत होता त्या हत्तीला म्हणजे असणाऱ्या शेपटीचा ठोका म्हणजे असणाऱ्या मस्तकावर त्या ठिकाणी दिला. त्याच वेळेस असणाऱ्या हत्तीनं भली मोठी किंकाळी त्या ठिकाणी सोडली आणि थरथरा हत्ती म्हणजे हनुमंताच्या धाकानं कापू लागला. पुच्छे नव्हे तो वज्रघात घाये विमुख ऐरावत इंद्र बळे आवरित तरी युद्धात परतेना. हत्तीला लागलेला शेपटीचा घाव नव्हता वज्रासारखा घाव त्या ठिकाणी लागला. एकाच घावानं असणारा ऐरावत म्हणजे त्या ठिकाणी थरथरा कापू लागला. असणारा ऐरावत हत्ती म्हणजे त्या ठिकाणी इकडं तिकडं फिरू लागला. इंद्रदेव आपल्या असणाऱ्या बळानं म्हणजे त्या हत्तीला आवरू लागलं तरी म्हणजे हत्ती काय आवरणा. पुच्छाणी तावणारे गजे घेतले घाय वारे शक्र शक्तीने नावरे केले घाबरे इंद्रासी. मग एवढा असणाऱ्या शेपटीचा मारा म्हणजे हनुमंताने त्या ठिकाणी दिला. ऐरावत हत्ती त्या ठिकाणी एवढा बिहून म्हणजे नाही तिकडे त्या ठिकाणी पळू लागला. भीती घेतली असणाऱ्या इंद्रदेवाला. हत्ती काय आवरणा गेला. इंद्रदेव सुद्धा घाबरागळी त्या ठिकाणी झाले. इंद्रदेवा माझी बळी करिता हनुमंताची कळी वानरे मुकुट पाडीला तळी झोटी मोकळी सुटली. मग
त्या ठिकाणी असणारा इंद्र म्हणजे असणाऱ्या हनुमंतांनी त्या ठिकाणी गांजून सोडला. असणारा यम म्हणजे इंद्रदेवाच्या कैवारासाठी त्या ठिकाणी धावले. त्यावेळेस असणाऱ्या यमानं म्हणजे आपल्या असणाऱ्या दंडाचा असणारा जो दंड होता हातामध्ये त्याचा असणारा घाव म्हणजे हनुमंतावर आणि त्या ठिकाणी आणला गेला. इंद्रदेवा माझी बळी करीत इंद्रदेव माझी बळी करिता हनुमंतासी कळी वानरे मुकुट पाडीला तळी झोटी मोकळी सुटली. मग त्या ठिकाणी असणाऱ्या इंद्रदेवाला म्हणजे त्या ठिकाणी एवढं म्हणजे हनुमंतानं कळ त्या ठिकाणी केली आणि त्याच वेळेस असणाऱ्या इंद्रदेवाचा मुकुट म्हणजे हनुमंतानं असणाऱ्या दहनीवर म्हणजे त्या ठिकाणी पाळला. सगळी केस म्हणजे इंद्राची म्हणजे त्या ठिकाणी मोकळी पडली. मुकुट घ्यावे आपणासी बाळ भावे न कळे त्यासी इंद्र केला कासाविषी मरुदनेसी मर्दुनी. मग म्हणजे इंद्रदेवाचा मुकुट असणाऱ्या जमिनीवर त्या ठिकाणी पडला. तो मुकुट घेऊन त्या ठिकाणी जावा म्हणून हनुमंतानं म्हणजे त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या बाळ भावेनं असणारी कळ करण्यासाठी त्या ठिकाणी केला. इंद्रदेवाला कासावीस त्या ठिकाणी झालं. सगळ्या गणाचाही असणारा त्रास म्हणजे हनुमंताने दिला. इंद्र गांजीला कपिंद्रे यमधाविन्नला कैवारे दंडहानी सद्वरे केले वानरे विपरीत. मग ज्या वेळेस असणाऱ्या इंद्रदेवाला म्हणजे असणाऱ्या कासावीस म्हणजे असणाऱ्या हनुमंतांनी त्या ठिकाणी केलं तेव्हा असणाऱ्या इंद्रदेवाच्या मदतीला यम म्हणजे त्या ठिकाणी धावून आला. तेव्हा असणाऱ्या यमानं म्हणजे आपल्या हातात जो असणारा दंड त्या ठिकाणी होता तो दंड हाणणार. तेवढ्यात असणाऱ्या हनुमंतांनी काय म्हणजे त्या ठिकाणी केलं. यमजवानी दंडासी हनुमाना दळला अंगासी थापा हाणुनिया त्यासी तोंडगसी पाडीला. मग इंद्रदेवाच्या कैवारासाठी धावून यम आलेला हातामध्ये दंड त्या ठिकाणी घेऊन हनुमंताला मारणार. तेवढ्यात हनुमंतानं म्हणजे सर्व म्हणजे उड्डाणच म्हणजे असणाऱ्या यमाच्या अंगावर म्हणजे त्या ठिकाणी उडी टाकले. हाताच्या थापा हाणून म्हणजे असणाऱ्या यमाला तोंडगशी म्हणजे त्या ठिकाणी खाली पाडलं गेलं. काय हाणुनी प्रचंड सांडवणी दंडबंड यमाचे ठेचिले तोंड परमितंड वानरा. मग त्या ठिकाणी जगाचा नियंता असणार जगाचा असणारा म्हणजे जगाला दंड देणार असणारा यम आहे त्या ठिकाणी. पण त्या असणाऱ्या यमावर म्हणजे त्या ठिकाणी असणारा घाव म्हणजे हनुमंतानं म्हणजे सर्वांग सोडून म्हणजे त्या ठिकाणी टाकला. तेव्हा असणाऱ्या सगळ्या बळाचं असणारा म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे ठेचन म्हणजे हनुमंतांनी त्या ठिकाणी केलं. यमाचं तोंड त्या ठिकाणी ठेचलं गेलं आणि सगळ्या बळाचं विधान असणाऱ्या हनुमंतांनी त्या ठिकाणी त्रासून म्हणजे यमाला सोडलं. यमे गांजिले जगासी हनुमंते गांजिले तयासी गाय मिळविला धुळीसी उठावयासी बळ नाही. जगाला दंड करणारा असा यम आहे पण त्या यमाला हनुमंतानं म्हणजे त्या ठिकाणी गांजून सोडलं. धुळीला म्हणजे असणारा यम त्या ठिकाणी मिळवला. खाली पडलेल्या यमाला उठायला सुद्धा म्हणजे अवसर राहिले नाही. यम गांजिला दारुणा भेडे पळाला वरुण कुबेर घाली लोटांगण चरणा शरण कपिराज. मग एवढं हनुमंतानं यमाला त्या ठिकाणी गांजून सोडलं. यमाची दुर्दशा हनुमंतानं केली हे असणाऱ्या वरुण देवानी बघितलं. वरुण देव म्हणजे आता पुढे जाण्याचा उपयोग नाही. भीती घेतली माघारी पळून गेले. असणाऱ्या कुबेरजींनी बघितलं हनुमंताला साष्टांग लोटांगण घातलं. शरण शरण हनुमंता म्हणले. हनुमंते दक्षिणी सुरवर सैन्य केली भंगाणी अवघ्या केली दानदाणी महापळणी देवांसी. मग या अर्ध क्षणामध्ये हनुमंतरायांनी सर्व असणाऱ्या देवगणाची असणारी भांगाणी केली. सगळ्याला त्रासून त्या ठिकाणी स्वतः सगळ्याची दान म्हणजे हनुमंतांनी त्या ठिकाणी उठवली. सगळे देव हनुमंताचं बळ बघून पळून म्हणजे त्या ठिकाणी जाऊ लागले. हनुमंताच्या वेगापुढे आम्ही पळावे कोणीकडे एरा मागे हृदये जीवासाकडे देवांसी. देवाला एवढं साकडे त्या ठिकाणी पडलं गेलं की हनुमंताच्या असणाऱ्या म्हणजे वेगापुढे आपला वेग म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे शिल्लक आहे. आता म्हणजे कसं हनुमंतापासून वाचावं कुणीकडे पळावं म्हणून म्हणजे सगळी देव म्हणजे त्या ठिकाणी एकमेकाच्या आड राहून आणि पडू लागले. देव संकटात त्या ठिकाणी पडले. सगळं जोगटावे ऐंद्रासी ऐरावता धोरणी पुच्छासी वानरे भोवंडीला आकाशी सदैव ऋषी गजबजले. मग आता हनुमंताला हवे त्या ठिकाणी आला. जो इंद्र म्हणजे मला असणारा मरण्यासाठी आलेला त्या इंद्राला बघतो.
म्हणून हनुमंतांनी असणाऱ्या म्हणजे जो ऐरावत म्हणजे त्या ठिकाणी होता त्या ऐरावताच्या असणाऱ्या शेपटीला धरलं गरगरा आकाशात त्या ठिकाणी म्हणजे इंद्रासहित म्हणजे ऐरावत त्या ठिकाणी फिरवू लागला तेव्हा सगळी ऋषी मंडळी त्या ठिकाणी म्हणजे आता काय होतंय म्हणून त्या ठिकाणी म्हणजे भीतीनं गजबजली गेली. हनुमंते देखून या दृष्टी इंद्रा पडिला सृष्टी जगी एकची बंब उठी महाहटी वानर. मग त्या ठिकाणी असणार सगळ्या जगात एकच मोहम उठली. हनुमंत आता हट्टाला म्हणजे त्या ठिकाणी पेटलेला आहे. महाहत्ती असणारा इंद्र आहे असणारा हनुमंत आहे म्हणजे त्या ठिकाणी आता इंद्राला म्हणजे मारल्याशिवाय राहत नाही म्हणून सगळी असणारी त्या ठिकाणी कालवा करू लागली. लखू लागवे सुरपती वज्रे हाणीतला मारुती घाव लागला हनुमंता प्रती पडे लाक्षिती मूर्छित. मग त्या ठिकाणी पुन्हा म्हणजे असणाऱ्या इंद्रदेवाला म्हणजे त्या ठिकाणी रागाला त्याने असणारं लाघावं त्या ठिकाणी केलं ना आपल्या हातामध्ये असणारं वज्र म्हणजे हनुमंताच्या असणाऱ्या म्हणजे तोंडावर त्या ठिकाणी लागलं हाणलं गेलं. असणाऱ्या वज्राचा घाव लागल्याबरोबर हनुमंतराय असणारं धरणीवर मूर्छित होऊन म्हणजे त्या ठिकाणी पडले. मेरु शिखरा पठारात हनुमान पडिला मूर्छित वायू पिता एवढी त्वरित निज सूत उचलिला. मग इंद्रदेवाच्या असणाऱ्या वज्राचा घाव हनुमंताला त्या ठिकाणी लागला गेला. मेरू शिखराच्या असणाऱ्या पठारावर म्हणजे हनुमंतराय मूर्छित होऊन त्या ठिकाणी पडले गेले. पवन देवाला कळलं गेलं. पवन देवानी पाहिलं गेलं. मुलाच्या असणाऱ्या कळवळामुळे असणारे वायुदेव धावत त्या ठिकाणी आले आणि मुलाला उचलून म्हणजे घेतलं. सुजिता माझी आता नेसी इंद्रे हाणोनी वज्रासी मूर्छित पाडिले भूमीसी वायू मानसी क्षोभला. मग त्या ठिकाणी वायुदेवानी विचार केला माझा मुलगा म्हणजे असणारा भुकेला त्या ठिकाणी होता. पोटात भूक त्या ठिकाणी लागली म्हणून म्हणजे भुकेसाठी माझा मुलगा म्हणजे त्या ठिकाणी बळ जात होता. या इंद्रदेवानं वज्र हाणून म्हणजे माझ्या असणाऱ्या पोराला त्या ठिकाणी मूर्छित पाडलं म्हणून वायुदेवाला राग त्या ठिकाणी आला. वायू क्षोभला संपूर्ण आकर्षिला जगाचा प्राण ब्रह्मादिका संकटपूर्ण ऋषीभूत गण तळमळती. म्हणून असणाऱ्या बाळाच्या कळवळ्यासाठी वायुदेवाला राग त्या ठिकाणी आला आणि रागाच्या भारत म्हणला होता कुणाला त्या ठिकाणी ठेवीत नाही म्हणून असणारी सर्व म्हणजे वायुदेवाने हवा त्या ठिकाणी बंद केली. सर्व जगाचा असणारा प्राण आकर्षित त्या ठिकाणी केला. ब्रह्मदेवासहित म्हणजे सगळे ऋषी मंडळी देवगण हवा मिळेना म्हणून तळमळ करू लागली. वायू क्षोभळी संरोध आंतरिकेला प्राणरोध प्राणपाना थेट स्तब्ध अतिविरुद्ध देवांसी. मग असणारे पवनदेव रागाला त्या ठिकाणी गेले. रागाच्या भरात सर्व असणारं प्राणवायूचं रोधन त्या ठिकाणी केलं. श्वास घ्यायचा सोडायचा ही सगळी क्रिया असणारी संपली गेली. सगळे देव त्या ठिकाणी स्तब्ध होऊन बसले गेले. प्राणनिरोधाची स्थिती ठेली भूतांची नित्यगती कोणा नाही सुखप्राप्ती तळमळ करीती अति दुःखे. मग सगळ्याचा श्वास बंद त्या ठिकाणी झाला. सगळ्याची जीव मात्र आहे भूतगण आहे ही सगळी म्हणजे दुःखावस्थेत त्या ठिकाणी झाली. तळमळ त्या ठिकाणी करू लागली. यक्ष राक्षस गणगंधर्व सिद्धचारणादी मानव सत्यलोक एवढी सर्व पितामहा वंदिला. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे हवा बंद झाली. सगळ्याच असणारी पोट त्या ठिकाणी फुगली गेली. श्वास घ्यायला येणं सोडायला येणं तेव्हा असणारं म्हणजे यक्ष गण गंधर्व किन्नर राक्षस आहेत सिद्धचारण ऋषी आहेत मानव आहे सत्य लोकांच्या ठिकाणी आले आणि तिथं येऊन म्हणजे असणाऱ्या ब्रह्मदेवाला हात जोडून असणारी विनंती करून काय बोलू लागले. एका जनार्दना शरणा शरण देवाचा वरला होणं वज्रदेही होईल हनुमान पूर्ण सावधान अवधारा. गावा काका एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगू लागलेले आहेत. सर्व देव असणारं त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला असणारं शरण त्या ठिकाणी जाणार आहे आणि असणारं त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं वरदान त्या ठिकाणी लादणार आहे. नवनव असणाऱ्या इंद्रदेवाचंही वरदान म्हणजे असणार आहे हनुमंताला लादणार आहे. त्या वरदानानं हनुमंतराया वज्र देही त्या ठिकाणी कसे होतील ही कथा म्हणजे पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी सावध रीतीनं ऐका. श्री भारत रामायणे उत्तरकांडे एकाकार ठिकाया हनुमंता प्रथम वर्णन नाम 35 अध्याय. गोडा श्रीकृष्ण अर्पण वस्तू पुंडलिका.